नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गुळाचा चहा बनवत आहोत. 2 कपाच्या मापाने हा चहा आपण बनवणार आहोत आणि या पद्धतीने चहा बनवल्यानंतर तो अजिबात फाटत नाही. तर चला हा गुळाचा चहा बनवायचा कसा ते आपण बघूयात. गुळाचा चहा बनवायचा म्हणलं तर सर्वात अगोदर प्रश्न हा की गुळ कसा मोजून टाकायचा. तो एकतर खूप कमी होतो किंवा मग जास्त होतो. तर मी इथे गुळ चिरून घेतलेला आहे आणि आता आपण 2 कपासाठी गुळाचं माप कसं घ्यायचं ते बघूयात. आपले 5ही बोटांमध्ये जेवढा गुळ बसेल तेवढा घ्यायचा आहे आणि तो चमच्यामध्ये असा ठेवायचा. हा झाला 1 चमचा आणि दुसरा सुद्धा आपल्याला तसंच ठेवायचा आहे. तर 1 कपासाठी 2 चमचे असा हा आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर फक्त तुम्ही 5 बोटांमध्ये धरून जेवढा बसेल तेवढा गुळ घेऊ शकता किंवा मग चमच्याने सुद्धा त्याला मापून घेऊ शकता. 2 चमचे गूळ एका कपासाठी किंवा मग असं 5ही बोटाने धरून तुम्ही याला मोजू शकता. तर हा मी आता 4 चमचे गूळ 2 कपासाठी घेतलेला आहे. आता एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचे. मोठ्या गॅसवरती हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचे. आता याच्यामध्ये छोटा 1.5 चमचा आपल्याला चहा पावडर टाकायची आहे आणि छान असं आता याला उकळून द्यायचंय. अर्धा चमचा कुटून घेतलेली अद्रक आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. खिसून टाकलेल्या अद्रकीपेक्षा नेहमी कुटून घेतलेली अद्रक छान चवदार लागते. आता आपण साखरेचा चहा जसा बनवतो, चहा उकळल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकतो, तर गुळाच्या चहामध्ये आपल्याला तसं नाही करायचं. गुळाचा चहा फाटतो. दुसऱ्या एका पातेल्यामध्ये दुसऱ्या गॅसवरती 1 कप दूध आपल्याला असं उकळत ठेवायचं आहे. छान असं हे दूध आता उकळून घ्यायचं आहे. एका गॅसवरती चहा उकळत ठेवायचा, दुसऱ्या गॅसवरती दूध उकळत ठेवायचं आहे. चहा आता छान उकळलेला आहे. याच्यामध्ये गूळ आपण घालून घेऊयात. तर सर्व गूळ आपल्याला या चहामध्ये टाकून घ्यायचा आहे. चमच्याने थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो. बारीक गॅसवरती दूध उकळेपर्यंत हा चहा आपल्याला असाच ठेवायचा आहे, म्हणजे तोपर्यंत चहासुद्धा छान उकळला जातो आणि त्याला कलरसुद्धा छान येतो. चहा आता व्यवस्थित असा उकळलेला आहे. पूर्ण त्यातील साहित्य मस्त पाण्यामध्ये असे मिक्स झालेले आहेत आणि छान असा फ्लेवर सर्व साहित्याचा पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता चहा छान उकळलेला आहे, तर आपण गॅस बंद करून घेऊयात. दूधसुद्धा उकळत आलेलं आहे. दूध उकळेपर्यंत आपण चहा उकळून घेतलेला आहे. तर आता गॅस बंद केलेला आहे आणि दुधाचा गॅससुद्धा आता आपल्याला दूध गरम झाल्यावरती बंद करून घ्यायचा आहे. दुधाचा गॅससुद्धा आता बंद करायचा आहे. आता कपामध्ये चहा ओतताना अर्धा कप असा आपल्याला चहा ओतायचा आहे. सुरुवातीला तयार केलेला चहा ओतायचा आहे, अगोदर दूध नाही ओतायचं. तर अर्धा कप असा आपल्याला हा चहा ओतून घ्यायचा आहे. गाळणीने व्यवस्थित गाळून हा चहा मी 2 कपांमध्ये ओतून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला दूध टाकायचं आहे. उरलेला अर्धे कप आपल्याला दुधाने भरवायचे आहेत. दूध टाकल्यानंतर एका चमच्याने व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चहा आणि दूध छान असं मिक्स होतं. तर मस्त असा कलर आलेला आहे आणि पहा, अजिबात हा चहा कुठेच फाटलेला नाही आहे. छान असा दाटसर असा हा चहा आपला तयार झालेला आहे. गुळाचा चहा पिण्यासाठी तर आवडतो, पण तो फाटतो, त्याच्यामुळे आपण त्याला बनवणं टाळतो. तर अशा पद्धतीने चहा जर तुम्ही बनवला तर तो अजिबात फाटणार नाही. मस्त असा हा चहा तयार होतो. शुगर असलेले लोकंसुद्धा याला पिऊ शकतात आणि आरोग्यदायी गुणकारी असा हा आपला चहा तयार आहे. गुळाचा चहा फाटण्याचे प्रमुख कारणे म्हणजे एकतर गूळ खूप केमिकलयुक्त नसावा. साधा आपला जो काळा गूळ असतो तो घ्या किंवा मग कमीत कमी केमिकलयुक्त गूळ घ्या.
आजकाल बाजारामध्ये नैसर्गिक गूळसुद्धा उपलब्ध आहे, तर तो सुद्धा तुम्ही चहामध्ये वापरू शकता. तो टाकल्यानंतर अजिबात चहा फाटत नाही. दुसरं म्हणजे अगोदर काळा चहा कपामध्ये टाकायचा आणि त्याच्यावरती दूध टाकायचं. त्याच्यामुळे सुद्धा चहा फाटत नाही. व्यवस्थित असा हा चहा तयार होतो. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत तुम्ही हा गुळाचा चहा नक्की करून बघा आणि फाटला आहे किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.